अण्णा छोट्या बाई ना का येतच तुम्ही जातच नाही बोलावतच नाही तिकडे नाही जात नाही इथे सफाई ना करता तेवढी घेतो मी तिकडे तुम्ही तिकडे या पोरे जातच नाही तुम्ही पहिलेपासून माहिती ना अण्णा पहिलेपासून माहिती ना माही घर तू ना आंडोर नाही तुम्ही यावायला पाहिजे ना आंडोर नाही मला नाही ना का बरं तुम्हाला नाही का मग उलट तुम्ही परकासारखा वागतस अण्णा तुम्ही उलट परकासारखा वागतस म्हणतो आंडोर ना घरे तुम्ही वागत तुम्ही उन्हात का तुम्ही वागत जातच नाही त्या कोणी येतच काढे त्या कोणी येतच काढे कोणीच येतच नाही त्या पोरे कोणीच येतच नाही हाव तरी जास्त ते आता छोट्या बाई उन्हात अण्णा छोट्या बाई उन्हात ना तर मग हाव पोर मनापुरतं काय बोलणे सांग मला काही चुकायला काही गेली काही गेली ते सांग तुम्ही असं चालणार नाही तर काय कधी ते ना मग जाणार नाही येत त्या बी नाही येतात मग तुम्ही यायला पाहिजे तुम्हाला आंडोर ना घर आहे ना हक्क कोण आहे तुम्ही नाही ना अण्णा आंडोर पण सत्ता नाही ना कस काय सत्ता नाही येवानी सत्ता नाही सत्ता नाही ना सांगतो तुम्ही बोलतो सगळं पण सत्ता नाही ना जेवढी झाली कप चहा आली पाणी दी तुम्ही एक दिन जेवाले तिथं कमी जातं घर मग तसं नाहीये मग तुम्ही येतातच नाही तर कसं काय येतं तिकडे काही आता छोट्या बाई नाही घेऊन जात नाही तुम्हाला म्हणजे थोडे बोला तुम्ही पाहुणा आहेत का कोणी औषधी उंचानी छोट्या बाई बोलावली कवय छोट्या बाई उन्हात तवय बोलावली उंचानी अण्णा छोट्या बाई उन्हात तवय बोलावली बोलायला जायचं खरं आणि ती तोंडवर बोलू मागे पुढे नाही लादाने मारू कोण सांगणारे छोटा नाही ना बाबा ती तिचं नाव काय बापूच्या बायको ज्योती वहिनी ना ज्योती वहिनी माझी वहिनी ज्योती मिलिंदची बायको तिच्या मुलाचं काय झालं आता डोहाळ जेवण हा मिलिंदच्या बायकोचं डोहाळ जेवण झालं ना आता त्या डोहाळ जेवणला पण मी आलो नव्हतो मी जात नाही तिकडे मी तर काही मला संबंध नाही ठेवायचा त्या लोकांशी पहिल्यांनी फोन आला होता म्हणे मला माहित नाही आता तर ही बाई बोलती तशी ती बाई बोलती कसं बोलते आला नाही सांगितलंय बोलवलंय गेले नाही आले नाही तुमचं तोंडापुरतं प्रत्यक्षात मनापासून प्रेम करून एकमेकांना गोड वाटता का तुम्ही नाही वाटत मी म्हणतो असं तोंडावर बोलतो मागे पुढे नाही बोलत मुलाच्या घरी सांग आता घर कोणाचे सांगणार आहे कुठे अरे आम्ही गेलो का तडीचे कांदी आम्ही काहीच कामाचे नाही जाता कशामुळे सांगतो तुम्ही एवढ्या आकाशात भिडली आम्ही जमिनीवरही चालता येत नाही म्हणत काय शिकवलं आमच्या आईबापांनी काय केलं काय नाही अशा बायांचे पातळ धुतले मी पातळ तुम्ही कराल केव्हा तुझ्यासारखा असतो तेव्हा का तेव्हाच होतो तेव्हा महिन्याला 10 रुपये घ्यायचे पातळ कपडे भांडे हे असे कामं करायची त्या मला काय बाकीचं काय माहिती आणि तो जर चुकला असेल तर तुम्ही 2 पाय पुढे गेले तुम्ही सांगा चौरा चांगलं राहा चांगलं वागा मी वाईट म्हणत नाही पण जशी घरात आई मुलाला वळण लावते ते पहिलं काम आहे बाईचं तुमच्या घरात पुढचाच बोलतो असं नाही जगातच सांगते मी ते जर वळण लावलं नाही जायचं पहिल्यापासून बिनासलायचं तुमचं त्याचं लग्न झालं तू तोडून घेऊन जाईल तुझं लग्न होईल तूही तोडून पळून जाशील काय करायचं आहे मी तुमचा मुलगा आहे ना म्हणा घर तुमचं नाही का सांगा आचार विचार ठेवावे लागतात अरे तुम्ही नका मनापासून धरा पण निंदन जगाला जर तर दाखवा की आम्ही धरून एकमेकांना नाही दाखवणार तुम्ही शिकलेच नाही तर काय कराल आमच्यासाठी आम्हाला जर गोळ लावलं तर शिकवलं तर मग आम्हाला समजवलं असतं आम्ही आमच्या मुलांना शिकवलं असतं जेवढं शिकवता आलं जेवढं करता आलं तेवढं आम्ही केले
अशा अंगठी बात दुखायची कोणाजवळ जायचं कोणाजवळ सांगायचं आम्हाला नाही आकडा दाखला तर तुम्ही 2 पाय पुढे गेले तर काहीतरी दाखवा काहीतरी करा तुम्हीच आणखी एवढं अंतर असतं तर तुम्ही एवढं अंतर करून ठेवलं आणखी तुम्ही करा उलट कोण थांबेल अण्णा तो काय सांग राहिना तो काय सनी काय सांग राहिना म्हटलं तुमले काय सांग रे घर मुलात तुमच्या मुलाचं घर आहे असं घर तुमच्या हक्काचं आहे तुमच्या मुलाचं मला घर ऐकायला येतात तुमच्या हक्काचं घर आहे तुमच्या मुलाचं घर आहे हात कर असा असा हे घर आहे ना घर घर तुमच्या मुलाचं आहे मग कोण नाही म्हणतो तुम्ही कसं काय म्हणतात चहा मला सांग तुम्ही यायला पाहिजे बा सांग रे ना अण्णा ते चालत झालं तसंच राहणार आहे ती तुमच्या हक्काचं घर आहे तुम्हाला आमंत्रणाची काय गरज आहे तुमच्या हक्काचं हे अण्णा तो काय सांग राहिला हाय घर आहे ना तुम्हाला अंडोर नाही म्हणे मग तुम्ही का बा येतात नाही असं सांग राय ना तो कोण म्हणे येतात नाही मग असं सांग राय ना ऐकलं ते माझी एक उत्तर ते मी तिकडे मला ना किती बघत होतो येता बरोबर आज सकाळी बोलून दुपारी दाखा येत का नाही हो 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 येतं सांग ना मग कुठे जायचं काय करायचं मग तुम्ही आता पुढे बोलणं न बोलणं सांगणं न सांगणं तुमच्या तिथं पण मी तर इथे येऊन जातो ना या पहिले कुठे उन्हात तुम्ही कोणतं या पहिले आती उन्हात आम्हा नेरतून तवाय कुठे उन्हात ऊन म्हणजे मग अण्णा आते उन्हात ना तुम्ही आम्हा नेरतून तवाय कुठे उन्हात म्हणतो छोट्या बाई बरोबर मग तुम्ही एक एक इडली कोण असं चालत तुम्ही ये उन्हातच नाही अंडोर नगर उन्हातच नाही छोट्या बाईंबरोबरच उनतात तुम्ही ते पण जेवायला सांगायला होतं छोट्या बाई उनतात तवय हा मग तेवढंच मला आहे ना नंतर बोलाव का नाही मग तेच पाहुणा आहेत का तो सांगणार नंतर बोलाव का वाट झाला बाकी बघा असं नाही ना पहिली आपली चूक जमला तर पासा आपलं कुठे चूक आहे हे म्हणजे तुम्ही बलाव तर दिशात असं बलावाशिवाय येत नाही का तुम्ही असं सांगणार ना तो सनी बलावाशिवाय येणार नाहीत का येवानी मग तेच तुमनंच घर आहे मग तुम्ही कसं काय असं म्हणताय मीच काय होणं पण तिला बी आणणार होतो मी पण नाक शेकोटी तरी बी यायला ते ना मग बलाव मी बिना बलाव ना येतातच नाही असं सांगणार ना तो अंडोर ना घर असं राहतात नाही म्हणे तुम्ही नाही बरं मग या नंतर काय देणार पाहिजे आम्हाला बोला त्याला विचारा नाही का बोला नाही का करा नाही का त्याला विचारा आता माझे उलट डबल आनंद नाही राहणार की लाईन टाकली की लाईन धरली ती फार 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 मोठा उपकार होईल की करणार नाही तुम्हाला आशीर्वाद आहे ना तुम्हाला आशीर्वाद आहे म्हणतं त्यानावर तुम्हाला पाय ज्यांना वयप्रमाणे ज्यांना अनुभवप्रमाणे जसं तसं वागत माणूस तुम्हाला पाय तुम्ही काय करत नाही आम्ही काय करतो अरे एवढंच नाही आई घरनी बांधली देणार होती डबल वर मी मागे पुढे मी बोलत काय घेऊन गेला का नाही कामवाली भांडेवाली कान गावाला गेली डोळे गावाला गेली काय करायचं कोणाला सांगायचं हा दाखी उठ 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 चालणार पाहिजे तातच कर माझ्या मी जर इथलं दिन तुम्हाला भेट ना करता तुम्ही जर असं वागायला लागणार तर कसं काही माझी सांगा जेवाडे बी त्याचे भूषण काय छोटींबरोबर जेवाडा माली छोटीने पंगत ना मारली जेवाडे ना म्हण कसं काही ते भला कधी एक दी मग तुम्ही उन्हात सांगा अण्णा उन्हात का तुम्ही मग ते तोच सांग रे ना उन्हात का तुम्ही आपल्या मनीसनी उन्हात चांगली चुकाय गेली नाही उडवी मग त्यानं मन धरा काम तुम्ही आपल्या मनीसनी म्हातारा माणूस ते पण नाही उडायचं आठ मध्ये चालू असं नाही जातं ना असं की काय तिकडं दाखवायला का तुमले त्याला यावायला पाहिजे ना मग कोणी यावायला पाहिजे त्यांनी यावायला पाहिजे मग
त्याने सोड. मग कोणी मी होते ते मला आठ फोन सापडणार. हा इथला दिन फोन नाही सापडे का? कुठे फोन करा होता अण्णा? हा? फोन करा होता कोणले फोन करा? आज ते फोन नाही करा. हा फोन नाही करा. मग मी कसं काय उनू बिकट वाला काय नाही माहिती नाही मला कोणी फोन करा. कोणी केलं काय माहिती. असंच पाऊस पडत समज संबंध घोटाळा. माहिती पप्पांनी फोन केला होता ना? पप्पांनी किंवा छोटा त्यांनी फोन केला होता ना? छोटा त्यांनी फोन केला होता. पप्पांचा छोटा त्यांचं बोलणं झालं होतं माझ्यासोबत. मी काही वाद घालायला येईल नाही का ते विषय नाही. तुमले बी माहिती पाहिजे ना. मग अण्णा माहिती पाहिजे तुमले पण. पोरेस ना काय म्हणणं आहे काय नाही तुमले बी माहिती पाहिजे ना. काय चालायची कसं काय मग या पाहिले मी खाणं बोक्यांनी पण एक वर तुम्ही बोलण्याचे नुसतं. अण्णा या टाइमले तुम्ही आईने ऐकी सनी उन्हात नाही म्हटलं. मग आईने ऐकी सनी उन्हात नाही तुम्ही सगळ्याच तिने घाबरले राहतात. काय सगळ्यात घाबरले राहतात तिथे. मग ती खायला होते आता थोडी पण काही गेली ती. आता तुम्ही बोलच्यात जगाच्यात सांगशात बाहेर जाहीर करशात तर मी बाहेर वगैरे असं गरबाला कुरकुर आता खरंच निरोप शे का कुठे रामदाने निरोप असायची. मी दवाखान्यामध्ये जावं नाही. मी त्यांनी तोंड देखाव नाही. तुझ्या पप्पांना निरोप ठेवू. आता खरं कुठं कुठं कोणी माहिती असं कोण माहिती नाही मला माहिती नाही. मग असं आवावर चालत आणि त्यावर तुम्ही असं नाचत. कोण अण्णा तोंड देखावणे असं कोण म्हणे? पण तोंड देखावणे असं कोण म्हणे? कोण म्हणे? दवाखाना जाणार नाही तोंड देखावणे कोण म्हणे? आई का आबा? मला पुढे म्हणे आबा म्हणे. आणखी कोणासाठी म्हटलं होतं? आता ऐकायला येईल. कोणाला म्हटले होते की दवाखान्यात घेऊन जाणार नाही? पप्पा कोणाला म्हटले? मला का म्हणजे कोणाला बोलले? लोक काही बी चावायतील तुम्ही त्यांवर विश्वास ठेवशात का? कानवर कोणी काही बी चावली तुम्ही ऐकलं समजू द्या. आता तुम्ही आपल्या गोष्टी आहेत. तू आवाज काही बी सांग मी जबाबदार आहे काय? नाही तुम्ही नाही जबाबदार. नाही पप्पा असं कोणाला म्हटले? आता कोणी बोलले असेल त्याला तर बोलला तो. बरं आणि तो बोलला खरं बोललाय का खोटं बोललाय? कोणाला दवाखान्यात घेऊन जाणार नाही? मला. पप्पा लोक काही बी सांगतात. नाही मी डॉक्टरला सांगून आलोय म्हणे. मी जा म्हणे तुम्ही जायचे सांगते जाऊन या म्हणे. तुम्ही असं कोणा सांगेल वर विश्वास नका ठेवत. पडत नाही. मग आम्ही काही खोटही येईल सांग. मी खरं मानतो का नाही? खोटं काय काय म्हणतात? खोटं काय गंजन नाटके घेतात. हा जाऊ द्या. उलट पप्पा ऐका त्या नाटक्या किसनी उडून येते. येवा जावाशिवाय होणार नाही अण्णा. आमले होणार नाही. तुमले होई जाईल. तुमले त्या घर तुम्ही राहतस आठे नाही बिऊन ते धकणारे अंडोर ना घर तुमले आमले धकणार नाही म्हणत. काय आमले म्हटलं दखणार नाही तुमच्याशिवाय दखावणी काय कोणा आलत नाही हो बाई. मग दुनिया इतकी सोय घ्यायची इथला पैसा घ्यायचा काही कोणी ऐकायला तयार नाही. आजची परिस्थिती आहे. आता तुला लग्न जायचं त्या टाइम बे ऐक काढली केवढी होती खरं सांग. आता कधी चालली की काढली कशामुळे? कोण यानं काही ज्ञान त्यानं काही ज्ञान यानं काही पैसा यानं काही पगार. आता रोज चाललायचं नाही त्यांना रोजवारी जायचं नाही. आज थांबी द्या योगायोग केली त्यानं जर शिक्षण अपुरं राहिली ती तिच्या बाजूने आपल्या त्याच नावाची नाही ना. पण तुम्ही निपटत त्यासाठी खर्च तुम्ही उभा तुम्ही करायला घ्या.
मग त्याच्या लाईट लागत का असं म्हणणे का तू काही नाही आमनासारखा म्हणा किंवा त्याच्यासारखा ना म्हणा तुम्ही तिथे चौरेश येतं सगळ्यात जगना अनुभव तुम्ही जी राहतात आणि चालूच ते नाही याचं चालणार जे मग पहिले तुम्ही येत ना अण्णा पहिले कसा येत तुम्ही सणीसाठी येत ना पहिले आज पण मग कुठे बोलायला तयार नाही सांगायला तयार नाही काही पण आता आईने आहे की सनी उन्हात नाही तुम्ही या टाइमले तुम्ही आईने नाही सांगत तुम्ही उन्हात काय या टाइमले उन्हात नाही तुम्ही तिथे आज अकाल तयारची पण तिकडे किल्ला बेदा बी ठेवायची घर बेदा बी ठेव मी करू नको करायचं बेटावडी रावणा पोटली आहे का आणि मला दुसरा तमाशा करायचं मी करू शकाय कोण आला ही मला मी मला जीव द्यायला तयार जायचं मी दुकान येऊया जगली सगळ्या लबाडीनं धंदा चाललायचं तुम जुडे काही यान जुडे काही मन जुडे काही मग जमल्याचं सगळ्या कोंबडी सांगत तू कटली ती काय करते ती काय बोलते तिथेच माहिती फार विचित्र जग आहे आणि जो तो प्रत्येक मनुष्य प्रत्येक पोर प्रत्येक बाई स्वतःला ताकद दाखवायची कधीतरी त्यातून काय माहिती म्हणणं काय म्हणणं होतं त्या पोरांना फोन होता की होता का नाही होता ते रामदाने तर त्या फोन येईल कोणता पोऱ्याना फोन होता मिलिंदना हा हा मला माहिती नाही मला ऐकायला मी उडा तो फोन हा पण तुझ्या घरची मालकीन म्हणत की त्यांना फोन होता हा बोलायचे त्याला म्हणे तुम्हाला तो कपडा बदलायचे सर मी मला बिगेट सांगतो ना बिगेट माहिती नाही कपडा बदलायचा खरा भरात का खोटा भरात ते आणल्याने आज यातून चुकवत मग आई परिस्थिती खरीची आहे का खोटीची आहे कोणाला माहितीची आई खरं बोलायची का खोटं बोलायचं नाही कोणाला माहितीची मग मी आता अंदाज देखा की बा ते सांगितलं मला सगळं निवडून आम्ही मी तिला घरच आहे आणि त्या आई ती पोरले फक्त काय खय भरीचे बा असं काहीतरी वजन द्यात नाही म्हणतं मग तरी माणूस ना काही काम नाही बोल बाईसनंच काय नाही राहत नाही तुमचं बोलायचं नाही एक विचार करायचं सांगितलं आहे मला त्याला मग उडी मिळतील मागे साहेब पुढे चाललाय जाय कुत्र मागे साहेब चाकायचं ते आणि तीन मागे मग ते राहिली आता मी निघून उडी जाते राहिनू थांबून त्याचे दुसऱ्या दिनच प्रोग्राम होता माझ्याकडे तुम्ही ते उंची मी बी होतो उडी म्हणजे किती चालली तू 5-10 मिनिटं चालली मग ते तडे काय काम होतं एक सांगायचं काम नाही तडे काही आहे जाय मग आता कामेतच येतं तसं ठिकाणी माणूस जावानं काही काम शे काय नाही मग बैजाबरी लई मग लई नाही तर मग निदान नेमून चांगलं राहावं नाही चांगलं राहायला पाहिजे हा सगळं ज्या येणार होता ज्यातलं मला त्याच उडात दुसरं करायला लिहितील काय काम आले जेवानं नाही ते जाय आपण ना मग म्हणतो का रे त्याला दे म्हणे यायचंच राहिलं म्हणणार राजू राहिलं तिकडे
अरे माणूस मी काय काम केलं किल्ल्यात द्या तिला पेट्रोलीच म्हणे अजून मी ताटत माझी ती म्हणत की मला कोणी हात लावा बी नाही बोलवी लावा नाही कोणी बोलावं बी नाही असं आहे ते शोना हा हा सगळं मन ताबामाच पाहिजे. मी का म्हणतो नाही ऐकू तो बोलत नाही मग तेवढं नाही ना नाही काहीच नाही. आता सुद्धा तेच आहे नाही म्हणे मला येणंच नाही असं जाणं तर राही ना मग कोण म्हणा कराय शपथ खायचं सांगत म्हणतो मी तुला बोलावत होते घरी किल्ल्याला नाही किल्ल्याने भेटत नाही माझ्यासाठी माणूस त्याची कोणीच नाही बाय बाय ती एक तुम्ही पहिली माहितींचे आता दुसरी उडी दाखव आणि तिसरी दाखव बाजूलाच ते आता इथं जमात आहे मग आता बाहेर जर गवगव करे त्याची कुणी आपली बदल मिळतं कुणी समाज पाहिजे तुमचं काय हे तुमचं दारू भेटत मटण भेटत कोंबडी भेटत दुपारनं जेवण भेटत सकाळचा नाश्ता भेटत अहो तिथलं पाहिजे काय करायला पाहिजे काही करत नाही मी सांगायला तेवढं आहे काय एक सूत्री राहायच्या तर मी यायला तयारच आहे ना तुम्ही जर एक सूत्री राहतात नाही ती ना आबांना स्वभाव देखा असा त्या बाळाचा स्वभाव असा तिनं स्वभाव कोण ऐकत नाही तीन तोंडवर कोण माही येत का बोला नाही बोलत का कोणी आजूबाजूला काय बोलतील ते त्याचं काय काम आणायची म्हणजे ज्याची पुढाकार लिहायची घरमालकची त्यांनी ते सांभाळायला पाहिजे ते मनाचं म्हणायचे की तुला लावणार आहे मग तिने विरोध लाव आता कमी चालतच काय तुला माहिती नसेल तर मी तुला सांगतो हे रिकामं झाल्यावर माझी रक्कम आल्यावर मी दुसरं मगाचं ते करणार होतो कुठे कुठची काही कोणी मोडाली नाही काय केली म्हणून काय केली म्हणून सांगा ना तुम्ही आता त्यांनी ते खटारली केली काय गाडी मग गाडी किती म्युन्सिपाल्टीनी गाडी खरफादार गाडी चांगली राहत खरंय हा हो ते मोठ्याईंनी सांगितलंय मोठ्याई आहे ना मोठ्याई त्यांनी सांगितलं घ्यायला ते पिंकी ना आपली पिंकी तर जावाई बापू आहे ना आपल्या घरचे तर जावाई बापूंकडे गाडी आहे ना मोठी तर त्याचा हेवा येतो जावाई बापूंकडे गाडी आली ना तर आपल्याकडे पण आता गाडी आली जावाई बापूंची गाडी म्हणजे आपलीच गाडी आहे ना तर आपल्या घरी गाडी आली ना म्हणून त्याचा हेवा येतो त्यांच्याकडची ती गाडी पण तो खर्च येतो फुकट निष्कारण खर्च येतो आता ही गोष्ट एवढी दाखवता एवढी कोण किंमत देते तुम्हाला अरे गाड्यांपेक्षा त्याच्या मोटरसायकली टाकले काय बोलायचं काय करायचं बरोबर आहे आता तुम्ही इकडे एकटे पडले मी तिकडे एकटे पडले काय करत आहे मी ताकद आहे का आमच्यामध्ये काही करायची उभं राहायची फिरतो म्हणजे मी तमात फिरतोय आता याचा क्लास टाकला आहे काय फुकट चालला का तो क्लास त्यांनी घेतलेला आहे म्हणून त्यांना असं वाटतंय त्याचा बघा याचे क्लास चालत आहे काही वांदे आहे का कुठे काही नाही पैसे बघ येतात आणि बघ देतात खोटी गोष्ट आहे मी प्रत्येकाला सांगतो
तू किती भाव खाल्ला, किती चिकला, हा हो हा बोला ना, काय बोला ना. काय बोलायचं हो, या जगात बोलायचं सारखं काहीच काही नाही, सगळी जवळून गेली. या जगात एकही मनुष्य असं नाही की हा लबाड बोलत नाही. दाखवा, मी इनाम द्यायला तयार आहे. सर्व लबाड आहे. पैसे खाणारही की लबाड आणि पैसे खाऊ घालणारही बी लबाड. हो ना. अंतःसाधारण कोणाचा मार्ग धरायचा आणि मग नाव ठेवायचे. हा मग तुम्ही चालेच नाही, तुम्ही तर सांगितलंच नाही, लगेच उलटी मारतात. आणि तुला पटेल तर मी तिला बोलवलं असं पटतंय काय? पण मी सांगतो, या किल्लीवर बसलोय, मी सांगितलं चल म्हटलं आपण जाऊन येऊ. नाही काय म्हणतं आपलं घरचं का म्हटलं ते नाही नाही ते मलाच बोलवलं आहे, मला नाही बोलवलं नाही. मग मनुष्याची ही संस्कृती ते विचित्रकार बरोबर. आई मुलाला होत नाही, मुलगा आईला होत नाही, मग ही पिढी चालायची कशी पुढे? भाऊ ऐकतो का काही, चालून देतो का आई वडिलांचं? हे अशी मुलं काय कामाची? तसंच मी म्हणतो की आपल्याला हे जर वळ लावत नाही, हे जर ते मदत देत नाही, मग आपण काय करायचं, काय द्यायचं? म्हणून मी शेत विकलं. आणि शेत विकलं म्हणजे कसं करता तो खरोखर पटणार नाही. कुसुमचा मुलगा, एक मुलगी, ही खपवायची. आंध्रीच ना करता वावर का तुम्ही? ऐकून घे. हा ना मग ही खपायची. आज पुढे मागे आज यांचे हे 2 कामं होऊन गेले तुमचे, एक या घरी एक त्या घरी, दोघांचे कामं. तेवढा आपला संसार विस्तार वाढला, त्यामुळे मतभेद वाढले. आणि या मतभेदाला सावरून जो तो आपलं आपलं काम करतो, करेल बोलतो दिल तो करेल तो, असेच चालले. वावरना पैसा येत ना म्हणून, पैसा उन्हात म्हणून सगळं असंच म्हणतस ना. पैसा उन्हात ना, त्यामुळे मग करतीन बा. हे अख्खं जग लबाड आहे, मी तर म्हणतो. अमेरिकेचा मुख्यमंत्री काय त्याचं ना, चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण. पृथ्वीराज चव्हाण. हा, त्याने सुद्धा कबूल करून घेतलं. बरोबर, जगला पाडे त्या बाईवर काही कारस्थान, त्याच्यावर काही कारस्थान केलं तर पाहिजे. तोडलं शिपायला पळावं लागले. ते अख्ख्या राष्ट्राची त्यांनी परवानगी मागितली, मेहरबानी करा, माझ्यावर रहम करा, झाली चूक आमच्याकडे. या लेवलला पडले पुरून उरलेला मनुष्य तू आहे, तू माफी मागतो. काय लागली इतर लोकांची? काय सर, आता तर आम्ही म्हणजे गेलो होतो कळवणला, आता मी जस्ट आलोय घरी. जेव्हा नाही सांगायचं, त्या करत नाही मी. येतच नाही तर काय करता? नाही युग तुमले जेव्हा सांगाले. किती तर जेव्हा सांगायचं तुम्ही जेव्हा बरोबर निवड 25 तुम्ही बरोबर निवडून सर 25 रेस्क्यू. तर तसे 25 मी येऊ का तुमले गडे बोलावले? तुमना आठवर ना घरी येत आणि येत का तुमले आठे? आणि मग तुमले बोलावतात नाही येत होतं का? समजा मी चुकलो, मी गेलो आहे. मी येऊ का म्हणता तुमले बोलावले? हू बेटी का ते बोलावले? मग पोरेने काय खाली एक दाऊ ना आज तिचा फोन करता, त्याचा फोन नाही करता. मग माहित नाही मला अण्णा,
कोण उन्हाना अण्णा अरे अंगवर कोणीच येत नाही. मला लबाड माहिती बोलीच नाही पुन्हा आणखी चांगल्या जेवण तयारी करते. मांडोर ना घरी हक्कातून येवा ना रावा ना आठे काय हक्कात? म्हणजे मी येऊ कसं बोलावाले तुमले तू नको येऊ फोनचे नाही रातानी बरा फोन नाही का तुमले रातानी अरे येतं मला मग. म्हणजे किती समजूत घालशाल मन समजूत व्हावं नाही कारण मी आणणारी जाणारी तूच तुम्ही समजायच येत नाही जास्त शिकायच येत नाही मग तुम्ही कोणती लाईन धरायला पाहिजे. बसा ते त्या हिरायनात ना आता त्या हिरायनात म्हणतो बसा मग बस तुझे ते बसा ना माझं कधी आंडोर नगर हक्कातून तुमले राहता अरे नाही मी- होय. तुमले राहता येत नाही म्हणता नाही, हक्कातून बरोबर आंडोर नगर आहे ते काय मनगर आहे का नाही मग मी बोलावली सुद्धा ते तुम्हाला खरं आपण ती गोष्ट मग बरोबर आहे बरोबर स्वतः वैसन यावा नाही असं प्रत्येक जण म्हणत की दारचे कुत्रा बघत बांधायला आहे तो जसं सांगितलं तसं ऐकण्यापुढे बाहेर माणूस नाही ते तुम्ही चुकून ऐकलंच पण किती मस्त उदाहरण देतात. मला बोलून राहिलं. तुमले आठे जोडे ना जोडे परका पण आहे येवार आंडोर नगर आठे इथल्या जोडे ना जोडे हा तुमने माझं त्याचा मैल पडत मी काय पाहुणी नाही का हा पाहुणींचे का मग काय पाहुणी सारखे कडे बोलावली पाहुणी. का तुमले तुमले यावाले कमी पण अरे आहे या बोलायला खेळ येतो येत नुसतं सांगायला ते जम. रीतूनच सांगा ना काही 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 खरं कोणाचं म्हणून खोटं कोणाचं समज कोणच नाही सगळ्याला बाळ विचारला आईने सांगेल कसं ऐकतस तुम्ही तुम्ही अण्णा आता अण्णा गरीबाचा गरीबाचा मला घालापेक्षा आता तिला अशी लाज वाटली अशी लाज लागली की आम्हाला जाऊ कशी त्याकडे म्हणायची नाही मला त्याच्या का बरं? काय उत्तर ती त्या लोकांचं काय उत्तर ती ती का काय झालं काय नाही म्हणजे का आता हा आपला घरातला आहे हा ऐकत नाही ते बाहेरचे लोक ऐकतील का नाही कसं हा? ही म्हणते की नाही माझंच चालायला पाहिजे तेच आहे मग सगळं गल्लीनं एका केला तर आपल्याला म्हणजे आता घरी आणि तिची ताकद नाही हिंमत नाही बरोबर आहे हा. काही कधी खोल्ले तोंड टाकायची आणि कोणती कधी आणि याला पुढे ना काय परिणाम होत ते सांगता येत नाही घरातलं आपण एकमेकांना ऐकू शकतो बाहेरचे लोक कशाला ऐकतील आता हिरे कोणती गोष्टी कमी पडेल ही बांधावडीची नावडीची घरपोच नदींची आणखीन काय पाहिजे नाही तुमचं घालून मग उठा ना अरे बसायचे ना उठा रिकाम आहे काय मी काही नाही मग एवढे बोलले काय आणि आजूबाजूचे लोक वापरतात आणि ती कार्यदारी करते किती संकेत बोलतो पण माझ्या पाठीमागे कोणी असलं कोणी काही सांगितलं केलं तर होतं माझ्याकडून आता दुसऱ्या पायऱ्या चढवलं जात नाही नाही ना नवं चालू येता त्या वयाच्या मनाने काही बोललं गेलं असेल ते आपल्या हातून काही चूक झाली असेल तर कोणीतरी बोलायला द्यायचं ऐकून घ्यावं लागतं काही नाही जसं काही ज्याला भत्ता देता तसं आम्हाला वयस्कर लोकांना भत्ता मिळतो असा ती दिली तेच कारण मिळेल तर त्यांच्याकरता काही पेशल करतात तुम्ही सांग बरं जगात एक गोष्ट आहे कोणी करतं का कोणीच करत नाही नाही कोणी करत नाही
आज एक दिवस उशाकडे राहून राहिली. तुझं काय असेल संदेश काय निरोप आपलं काही माहित नाही त्याच्यातलं. सांगा नाही का काय घेतलं काय दिलं काय खाल्लं काय घेत काहीच नाही. काही काही रक्कम चोरून ठेवून उशाच्या गाडीत घातली. हे माझे पाण्यात सांगण्यात तंत्रज्ञानात हे येतं काहीच सांगत नाही. घरात किती पैसे काढून आणले 5 आणले मग ते किराणा दिलं दुधावर आणले ते गेले पैसे टाक. आता आताकडून बाजारात जात ते झालं ना तर गेले शेवटी आपल्याला माहिती आज जाते तर उद्या जाते. म्हणजे एक गोष्ट नक्की तुम्ही जर असं ते थोडंसं वागायला लागेल खराब गोष्ट आहे. अण्णा उषाताईला रक्कम दिली ना उषाताई घरली देतात उषा त्यांना घर घेतलं ना आत्यांनी आता थांबून राहिली. आजीने काही पैसे दिले बाकीचे. मग आजीने दिले का आजीने दिले तेच माहित नाही. हा काय कर आपल्याला द्यायचं नाही घ्यायचं नाही द्यायचं तुला दूर करायचं घेतलं व्यवस्थित सांगतात ती. आणि ट्युशनमध्ये आहे मग जनतेने आली की बा माझं काम झालं म्हणायचं आहे. कारण की ती घरी विकलं नाही तिने मग काही काय ते पैसे मग त्याला पैसे भरते आता मी तर काही इथे जे ऐकायला येतं ते मला सांगतो. आता खरं कोणतं आहे खोटं कोणतं आहे आपल्याला काय माहिती ते. आईनी रक्कम दिली का असं विचारा ना तो. आईनी पैसा दिलात का म्हणे आत्याला उषा त्यांना आजीने पैसे दिले का उषाला दिले का उषाला दिले का ते कमाला नाहीत का बाकी बरोबर आहे. दिले तुझी ती शक्यता आहे. 2 मुलं शिकून झाले एक मुलगा शिकतोय एक नोकरी करतोय तिथं बाकीचे कुठले ते मग मिळे आहे नाही तर मी जवळ आहेतच पैसे कुठे यायचं प्रयत्न केला त्यांचा एक विचार येतात. आता आपण इथे बसलो घरात सुद्धा काय करते काय तिथे पाहिजे पाहिजे तुला काय माहिती चांगली गोष्ट आहे. माझ्या परीने मला बरं वाटते कोणाला काही वाटत का त्या आपली शंका जरी इथे वाढून येते एकमेकांना काय उपयोग आहे त्याची योग्य सांगायला पण ते बी होत नाही त्यांच्याकडे पैसे असून ते कमलत नाही. तुला पटणार नाही शपथ करून सांगतो मी यात काय त्याला कधी काम सांगतात पिक्चर बोलतात पिक्चर आठवण जात नाही.
आणि मी मिल्याचा याच्यावर मी तेवढं जोर करत होतो. म्हणजे त्याचं जो मध्ये झाले एकच मध्ये राहिलेली म्हणून मी शेती केलं त्याच्यावर एक बांधणार होते. पण माझ्या मुलांनी नकार दिला. पडलं ते करतो पडली होती रकमची बाकी खर्च होऊन राहिली बाकी पडली आहे. मोटार घेतली कशाला एवढ्याला काच निघतात. मग गाडी आपली मग गाडी आपली ती गाडी तर त्यांनी घेतली ना, मिलिंदने गाडी घेतली. गाडी मिलिंदने घेतली. मग त्याच्यामध्ये आपले पैसे थोडे जाणार आहे, मिलिंदचे पैसे जातील ना. त्यांनी तसं नाही ठरवलं. जर कमी पडली तर मग या म्हातारीकडून घ्यायचे पैसे. कशासाठी? गाडीसाठी. गाडीसाठी गाडीचे पैसे दिले गेले तर पगार जायला शिवली राहतेच. हा 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 कोणी नाही. हा तर काही बाकी कर्ज घेतले. हा त्याला आणखी काय त्याला बँकेतून आपण कर्ज घेतलं त्याला काय म्हणतात? हप्ते, व्याज नाही लोन. लोन हा लोन घेत ते करणार नाही. कारसाठी. कारसाठीच नाही. आणि मग आपण थोडी पैसे देणार आहे? आजी पैसे देणार नाही ना. कोण म्हणतो? आजी देणार आहे पैसे? हे कोणी सांगितलं देणार नाही याची? त्यांचं तरी एवढं चाललंय तर ते खबरदार आहेत काय? आणि देताना देण्या बिघेल होते कधी त्यांना काम करून येते ना. तुम्ही काय करताय आणि काही दिवस नाही नाही पण आजी थोडी पैसे देणार आहे. आजी नाही देणार पैसे तुम्हाला. अरे ती लाभाडेली ती लाभाडायची. त्या फॅमिलीमध्ये या व्यवहारात दोन जमीन आहेत. आता दोघांनी सगळं पक्का केलाय. मिठाची मी ती जायची. काय सौदा पक्का केलाय? घराचा. कोणता घर? आता घेता येते. कोण घेत? आणि बांधकाम तर चालू आहे फक्त. कोण काम झालेलं नाही. कोण घेतय? कोणता सौदा? हुशार त्यांच्या घराचा. कोणत्या घराचा? नवीन घराचा. कोणाचं घर? कोणाचं? विषय घेतली ना. हा तर सौदा कोणी केला? आता त्यांनाच माहिती 3-4 लोकांना कुणी किती दिले कुणी काय खेळत आहे आपल्याला काहीच माहिती. आपण काय सांगू शकू? आपण अंदाज सांगतो. तर त्याला औषध त्यांना आजीने पैसे दिले असं वाटतं. दिले असं तर बापू बोलला असता ना. त्याने जर लग्न केलं तर बिना उद्याचं केलं ना. नाही घेतला ना वाटतं. मला नाही माहिती. बिना उंड्याचं केले लग्न. आता ऐकतोय बापू. आपल्याला त्यांचा बाजार माहित नाही ठरलेलं माहित नाही काही. फडका घ्यायचे सगळं मी तुम्ही यायला पण करून देऊ. नाही तुझा अभ्यास नाही मी याच्यात बघून याच्यात लिहितोय. याच्यात बघून याच्यात लिहितोय. मी तर या बाजूची जे काठलं आहे ते बाजून ठेवलं आहे. आपण बाजू घ्यायची कोणाची नाही घ्यायची कोणाची. घेतलं तर काय होणार आहे नाही घेतलं तर काय होणार आहे.
खरा विचारताना वेगळंच पडते माणसाच्या डोक्यावर. आणि मुलं बाळ झाले तर त्यांनी वागायचं कोणाला? थोडंसं तुझ्या बाई माझी पण त्यानी त्यांनी येईल मी. कंपनीत बघा जात चांगला आहे, धूम करतो. कोण? मी काय हो हो थांब. काय म्हणतो सनी? अण्णा काय म्हणते? अण्णा काय म्हणते ते सांगतो. त्या पप्पाचं बघायचं झाला. त्याचे 3-4 लाख रुपये कमवले गेले बापू पप्पूचे. 3-4 लाख रुपये कमवले गेले. हो विकला. दादांनी जो घेतला होता ना तो विकला. आणि निफाडच्या तिकडे शेती घेतली. निफाड मला इकडे निफाड ह्या साईडला. निफाड नाही शिर्डी आहे इकडे. शिर्डी या साईडला आहे. निफाड इकडे आहे. आता नवीन हा काय आणलं काय दिलं काय करत आपल्याला ती. हो बाई अरे इकडे कसं तुम्ही दार पुढे उंच अण्णा. दार पुढे येईल कडक राहते गेली नाही खाता येणार का? दादे आमची कडक नाही त्याला मागायला अण्णा आठवून जातो विकणारा. दार पुढे मला तर मगली देखत आले तुकडे व्हायला भेटत त्याचा धंदा आहे त्या करती नाही. सनी गरम गरम खातो का रे सनी? नाही मी खाणार नाही. आता नाही खाणार. आता नाही हे करतो मी. पडलेली राहू दे म्हणजे अण्णा खातील म्हणून. खाऊ नको तू. हा अण्णा बाबा खा ना. अण्णा बाबा खा. हा